तर आज आपण बनवणार आहोत भेंडीची भजी। त्यासाठी भेंडी कट करून घेतली, त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धना पावडर आणि थोडासा चाट मसाला। त्यानंतर एक चमचा इथे घातलेला आहे बेसन, अर्धा चमचा घातलेला आहे तांदळाचं पीठ आणि थोडंसं आपण लिंबूचा रस पिळून घ्यायचा। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यानंतर मी इथे ना एक चमचा ना छोटासा असं पाणी याच्यामध्ये घातलं आहे, म्हणजे कसं भेंडीला ते आपलं बेसन चांगलं लागेल। आणि नंतर मी हाताने इथे मिक्स करून घेतलं व्यवस्थित। एका साईडला तवा ठेवला आहे भजी तळण्यासाठी, त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आणि एक एक करून भेंडी इथे मी ना ही तेलामध्ये सोडलेली। छान अशी कुरकुरीत अशी ही भेंडी होते आणि चवीला पण खूप छान होते। एकदा तुम्ही नक्की करून पहा, मुलांना आणि घरातील सर्वांना खूपच आवडेल। तुम्ही ही रेसिपी कुठून पाहता ते मला कमेंट करून सांगा। तुमच्या कमेंट वाचायला मला खूप खूप आवडतं। अशा पद्धतीने आपली ही भेंडीची भजी तयार झालेली आहे। तुम्ही ही भजी वरण भात किंवा भाकरी चपाती यासोबत खाऊ शकता, खूपच छान अशी होते। चला तर मग आता आपण परत भेटू नवी रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।